बुलेटिन, समस्या तुमची, बातमी आमची. विधी सेवा समिती आणि खेड तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कैलासवासी निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या अनुषंगाने लाभलेले प्रमुख वक्ते ॲडव्होकेट परदेशी साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट कोमल बैरट यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरुनगर न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय बनकर साहेब हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. खेड तालुका बार असोसिएशन आणि न्यायव्यवस्थेच्या संयुक्त विद्यमातून आज या ठिकाणी कायदेविषयक शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ आणि अनेक कायद्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी माननीय न्यायाधीश साहेब आणि आमच्या महाविद्यालयाचे वरिष्ठ विधिज्ञ या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, विद्यार्थ्यांची चर्चा करणार आहेत. वकिली करताना आणि वकिलीचं शिक्षण घेताना या दोन गोष्टींमधला दुवा म्हणजे ही शिबिरं आहेत. या शिबिरातून प्रत्यक्ष वकिली करताना काय काय परिस्थितीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि कायद्याचा अभ्यास कसा करायचा, त्याचा पुढील भविष्यात कसा उपयोग करायचा, या सगळ्या अनुषंगाने आज चर्चा होणार आहे आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे. निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालयात खेड बार असोसिएशनतर्फे लिगल एडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तो विधी विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच आहे, पण सामान्य नागरिकांसाठी सुद्धा आहे, जेणेकरून कायद्याचं बेसिक ज्ञान हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, लोक अवेअर राहतील आणि देशाची न्यायव्यवस्था सुरक्षितपणे टिकून राहील. यासाठी विधी सेवा समिती तर्फे व राजगुरुनगर बार असोसिएशनतर्फे आज या कॉलेजमध्ये लिगल एडचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कॉलेजचं सहकार्य मिळालं, विद्यार्थ्यांचं सहकार्य मिळालं, त्याबद्दल बार असोसिएशनतर्फे आपल्या सर्वांचे धन्यवाद. आयोजित केलेलं कायदेविषयक शिबिर आपण आपल्या कॉलेजमध्ये निर्मलाताई पिंगळे लॉ कॉलेजमध्ये घेत आहोत. तर ह्या कायदेविषयक शिबिराचा निश्चितच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये फायदा होणार आहे. मला असं वाटतं की कायदा बनवायची आवश्यकताच नाही भासली पाहिजे. आता बघा, जे आता तंत्रज्ञानाचं युग आहे, रोज एक नवीन कायदा तयार होतोय असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण व्हरायटी ऑफ ऑफेन्सेस घडत आहेत, व्हरायटी ऑफ रॉंग ॲक्ट घडत आहेत, त्यामुळं कायदा करायची गरज भासत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ हे शासनाने जे धोरण राबवलेलं आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणलं जातं, यत्र नारीयस्तु पूज्यन्ते रमयन्ते तत्र देवता. याचा अर्थ असा आहे की महिलेचा सन्मान करणे हे आपल्या सन्मान केल्यानंतर हे आपल्या देशाची, आपल्या प्रगतीची सुख समृद्धी नांदते, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. गरज आहे अशा ह्या दोन प्रकारामध्ये ह्या कायद्याचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडतो की समजा एखादा गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्या बालकाचं जे वय आहे ते 18 वर्षांच्या खालील असेल, तर मग त्या बालकाचं पुढे काय होतं? त्यालाही इतरांप्रमाणे शिक्षा होती की त्याचं वेगळं काही कोर्ट चालतं आणि त्यानुसार त्याला शिक्षा होती. तर ह्या कायद्याचा मेन उद्दिष्टच हे आहे की जो कोण बालक आहे तर त्या बालकाचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे. खेड तालुक्यात कायद्याविषयी जनजागृती आणि नागरिकांमध्ये कायदेशीर साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने आज चाकण येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती, खेड आणि वकील संघटना, खेड राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी केंद्राच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालय चाकण येथे पार पडला. संस्थेचे संस्थापक ND पिंगळे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 14वे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मान्य श्री PS बनकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल तानाजी गोरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर ॲडव्होकेट पुष्कराज परदेशी यांनी तर बाल न्याय ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट 2015 या महत्त्वपूर्ण विषयावर
ॲडव्होकेट कोमल बहिरट यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक काळे यांनी केले, तर प्रास्ताविक ॲडव्होकेट अतुल तानाजी गोरडे यांनी केले. आभार प्रदर्शन ॲडव्होकेट माणिक वायाळ यांनी केले. कायद्याविषयी जनजागृती, नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याबाबत माहिती देणारे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले असून यामध्ये वकील, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.